तुमचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा ह्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, चांगली कमाई असूनही हातात पैसा का टिकत नाही? महिन्याला चांगला पगार येतो, कामही भरपूर करतात, लोकांना वाटते तुम्ही खूप कमवतात, पण महिन्याच्या शेवटी बँक अकाउंट पाहिले की प्रश्न एकच पडतो, पैसे गेले कुठे? कधी विचार केला आहे कमाई कमी नाही पण तरी बचत शून्य का असते? खरे कारण पगार कमी नसते तर आपल्या पैशाबद्दलच्या सवयी असतात। आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत लोक चांगली कमाई करूनही गरीब का राहतात आणि असे 7 मोठे कारण ज्यामुळे पैसा हातात टिकत नाही। पहिलं, पैसा येतो पण दिशा नसते। अनेक लोक खूप मेहनत करून पैसे कमवतात पण त्यांच्याकडे पैशाचा प्लॅन नसतो। जेवढे येतात तेवढे खर्च होतात। महिन्याच्या सुरुवातीला ऑनलाईन शॉपिंग, मग हॉटेल, मग EMI, मग अचानक आलेला खर्च आणि शेवटी बचतीसाठी काहीच उरत नाही। लक्षात ठेवा, ज्याला पैशाची दिशा माहीत नसते त्याच्याकडून पैसा निघून जातो। पैसा टिकवायचा असेल तर कमाईपेक्षा व्यवस्थापन शिकावे लागते। पॉईंट नंबर 2, दिखाव्याची सवय। आज सोशल मीडियामुळे लोकांना एक नवीन आजार लागला आहे, दिखावा। लोक स्वतःसाठी कमी तर दुसऱ्यांसाठी दाखवण्यासाठी जास्त खर्च करतात। महाग फोन, ब्रँडेड कपडे, फोटोसाठी कॅफे, फक्त लोकांनी वा म्हणावे म्हणून। पण सत्य काय आहे माहीत आहे? दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा तुमचे भविष्य शांतपणे संपवत असतो। खरंच श्रीमंत लोक आवाज करत नाहीत, ते शांतपणे संपत्ती तयार करत असतात। पॉईंट नंबर 3, बचतीला शेवटी ठेवणे। अनेक लोक म्हणतात जे उरेल ते सेव्ह करेल, पण महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही, कारण बचत ही उरलेल्या पैशातून होत नाही, ती आधी ठरावी लागते। एक साधा नियम लक्षात ठेवा, पहिले स्वतःला पैसे द्या, मग बाकी खर्च करा। पगार आला की आधी 20% बाजूला काढा, उरलेला पैसा महिना चालवा। ही सवय तुम्हाला हळूहळू आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते। पॉईंट नंबर 4, कधी लक्ष दिलं आहे? मूड खराब असेल तर लोक शॉपिंग करतात, टेन्शन असेल तर बाहेर खायला जातात। थोडक्यात लोक भावना शांत करण्यासाठी पैसे खर्च करतात, पण काही मिनिटाचे समाधान पुढच्या महिन्याची चिंता वाढवते। खरं कंट्रोल म्हणजे काय माहिती आहे? मनावर नियंत्रण ठेवणे, कारण ज्याला स्वतःच्या भावना नियंत्रित करता येतात तोच पैशालाही नियंत्रित करू शकतो। पॉईंट नंबर 5, अनेक EMI आणि कर्ज। आजकाल लोक कमाई वाढली की सगळ्यात आधी EMI वाढवतात। मोबाईल EMI, बाईक EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि नंतर पूर्ण पगार फक्त देणे फेडण्यात जातो। लक्षात ठेवा, EMI म्हणजे भविष्याची कमाई आधीच खर्च करणे। गरज आणि इच्छा यात फरक समजला नाही तर पैसा कधीच टिकणार नाही। पॉईंट नंबर 6, पैशाबद्दल शिक्षण नसणे। शाळेत आपल्याला अनेक विषय शिकवले जातात, पण पैसा कसा हाताळायचा हे कोणी शिकवत नाही, म्हणून लोक कमवतात पण गुंतवणूक करत नाही। सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग यातला फरक समजत नाही। फक्त बँकेत पैसे ठेवून कोणी श्रीमंत होत नाही, पैशाला कामाला लावायला शिकावे लागते। नवीन स्किल, गुंतवणूक, फायनान्शियल नॉलेज हीच खरी श्रीमंती तयार करते। पॉईंट नंबर 7, छोट्या खर्चांकडे दुर्लक्ष। लोकांना वाटते मोठे खर्च नुकसान करतात, पण खरे नुकसान छोट्या छोट्या खर्चांनीच होते। दररोजची ऑनलाईन ऑर्डर, उगाच सबस्क्रिप्शन, नको त्या गोष्टी, हे छोटे खर्च दिसायला छोटे असतात पण वर्षभरात हजारो रुपये घेऊन जातात। म्हणून प्रत्येक खर्च विचार करून करा। लक्षात ठेवा, श्रीमंती फक्त जास्त कमाईत नसते तर पैसा टिकवण्यात असते, कारण कमवणारे खूप असतात पण पैसा सांभाळणारे कमी असतात। आजपासून एक निर्णय घ्या, दिखावा कमी, बचत जास्त आणि पैशाबद्दल शांतपणाने विचार, कारण योग्य सवयी लावल्या तर सामान्य माणूसही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा पॉवरफुल मराठी मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।